जायचं काय चल हां बघ इकडं सेल चालू आहे मल्हार एक्झिबिशन्स. परंतु अशीच गाडी चालवली म्हणजे गाडी क्लिअर होती पण बाबा कुठं अडून RC बुक काय कुठंच अडवलं नाही का ते MH03 होती ना गाडीवरचे फाईन तसे होते फाईन पण नंतर क्लिअर केले ते म्हणजे 2 वर्ष वापस दिली मुंबईमध्ये त्याची तरी झालं ना पुढं बोललो एवढी गर्दी कशी झाली आता सगळं खाली होतं आणि काय झाला विषय हे कपडे बघितले लटकवले सगळ्यांचे डेकोरेशनच केलं म्हाडाची आहे काही तेव्हाच ते बघ कसलं डेकोरेशन झालं कपड्यांचं सगळ्यांचं अशात खूप अडथळे तरी बाबा देवा लवकर मार्ग मिळू दे अडथळे दूर होऊ दे. गुड मॉर्निंग अजून एक नवीन दिवस अजून एक नवीन व्हिडिओ होता. आजच्याच दिवसाची मस्त एनर्जेटिक सुरुवात आणि ती पण आपल्या मुंबईमधून घाटकोपरमधून झालेली आहे. तर आता कुठं चाललं सायन्सला तिथे एक काम आहे एक छोटीशी मीटिंग आहे ती आटपतो त्याच्यानंतर परत स्टेशनला जायचं ते आपलं एक माझं बँकचं अकाउंट करतो ओपन केलं होतं पण ते काही यूज होत नाही त्याच्यामुळे बोललं ते ठेवून तरी काय करतं ते एक बंद करून टाकू ते एक आणि अजून 1-2 काम आहेत एक ते फ्रेमचं बघायचं आहे आणि परत ते दुसरे 1-2 शॉपला जायचं आहे ते चालू आहे सगळी गडबड ते बघूया पहिलं आपलं तिकडचं काम एक महत्त्वाचं आहे ते कंप्लीट करू आणि मग पुढल्या कामाला लागू. ओके तर असं सगळं आजच्या दिवसाला शेड्यूल आहे तर निघालो डायरेक्ट बोलो मोटर ब्लॉगने सुरुवात करू. घरी नाश्ता वगैरे झाला आमलेट ब्रेड नाश्ता होता 2 दिवस इकडे बाहेर आलो ना 2 दिवस शेड्यूलची वाट लागले सर्दी पण झाली त्यात मला एकदम बेकार कंडिशन झाली ठीक आहे आता असू दे काय इलाज नाही सगळ्याच गोष्टी आपल्याला भेटणार नाही 2 दिवस वर्कआउट थांबला आहे आता गेल्यावर परत कंटिन्यू करू केल्यानंतरचे खूप सारे प्लॅन आहेत हळूहळू तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी कळतील त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा ज्याने कोण चॅनल सबस्क्राईब करा यार व्हिडिओ बघताना सबस्क्राईब करा कारण जवळपास 81% लोक नॉट सबस्क्रायबर आहेत म्हणजे व्हिडिओ बघतात सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब करा यार मस्त कंटेंट येतो ट्रिप चालू असतात सगळ्या गोष्टी आहेत आपल्या त्याच्यामुळे ना खूप साऱ्या गोष्टी आहेत काही गोष्टी आपण लगेच ह्या म्हणजे कसं होतं मोठं ब्लॉगमध्ये रिव्हील करू शकत नाही ते हळूहळू तुम्हाला कळतील येणाऱ्या काही दिवसामध्ये. काल पण आपण इकडूनच गेलो ना या साईडूनच तिकडे आपलं मरीन ड्राईव्हला पण काल पण तिकडे मार्केटला जायचं होतं यार विसरूनच गेलो तर परत जायचं ना परत तेवढं तिकडे जायला पाहिजे आणि ते तुम्हाला दुसरं लोकेशन बोलतो ना जे आपण आज बघणार होतो ते पण आहे इथून 23 किलोमीटर बघूया आता टाईम कसा राहतो त्याच्यावर डिपेंड आहे आणि बघूया आज उद्याच्या दिवसाचा काही इकडचं नक्की नाही उद्या बहुतेक सकाळी रिटर्न घरी येण्याचा प्लॅन आहे आज झालं तर ठीक आहे नाहीतर मग उद्या थांबलो तर नाहीतर मग गॅरंटी नाही कारण संडेला परत दुसरा प्लॅन बनतो फक्त त्या व्हिडिओ कशा तुम्ही लेट बघता या कारण आपले एक दिवस एक 8 व्हिडिओ असते ना त्याच्यामुळे लेट चालत व्हिडिओ सर्व मी रिटर्न येईपर्यंत ही व्हिडिओ नंतर व्हिडिओ बघाल मी रिटर्न येईन दुसरा व्हिडिओ शूट होईल त्या सगळ्यात लेट व्हिडिओ चालू आहेत आपले ठीक आहे चलो असो जसं तुम्ही बघताय तसं चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा प्रेम द्या सुंदरशी कमेंट करा तुम्हाला काय काय बघायला आवडतं आहे ते पण सांगा मला. ओके तरी झालं ना पुढं बोललो एवढी गर्दी कशी झाली आता सगळं खाली होतं आणि काय झाला विषय यांचंच काय जर मी ठोकाठोकी झाली की काय बोललो नाही. ओके भाई असं कोण थांबलं का भाई तोच विषय येतं पटकन डोक्यात हा पण परत ब्रिज बनतोय तो बनतोय तिकडून ब्रिज एक रस्ता चुकलो ना तरी कुठंतरी भलतीकडे जायला होतोय. मेट्रोचं पण काम पण जोरदार चालू आहे झालं काल पण मेट्रो भेटली मेट्रोनं जायला कधी मुहूर्त लागलं नाही बघूया आता कधी लागतं कारण मोस्ट ऑफ काय होतं आपली गाडी त्याच्या भारीत ट्रेन त्यानेच फिरायला होतं शक्यतो अजून मुहूर्त लावायला पाहिजे मेट्रोनं जायचा कुठे जायचं नसेल तरी असाच एक राऊंड मारून यायला पाहिजे ना मेट्रोचा सफर झाला आहे ना अजून त्याचा पण एक्सपिरियन्स घेऊ आणि माझ्याबरोबर तुम्हाला पण दाखवतो ना सगळ्या गोष्टी नवीन गोष्टी बघायला आहे ना मजा येते एक्सप्लोर करायला तेच बघायला मजा नाही येत. आपण या ब्रिजच्या वरतून गेलो आता आज खालून आलो वरतून तेच होतं इकडून बघितलं ना क्रॉस टाकायला गाड्या किती लाईन असते आणि खालून सिग्नल असतात काल सिग्नल सुटलेला होता सुटला आता पण मला वाटते बाईकचं का बरं पडतं हे अशा गॅपमधून गाडी निघते रे कार असल्यावर तुम्हाला थांबणंच आहे काहीच नाही करू शकत. त्या ह्याचे तर आपले 220 होती ना म्हणजे तेव्हा हे तो म्हणजे एकदा पण 2 वर्ष गाडीचं मला वाटतं RC बुक आहे ना त्याच्या ओनरकडून हरवलं होतं ते ट्रान्सफर करून ते सगळं येई पण आत्ता सगळ्या गोष्टी करून घेतल्या तोपर्यंत अशीच गाडी चालवली म्हणजे गाडी क्लिअर होती पण बाबा कुठं अडून RC बुक काय कुठंच अडवलं नाही का ते MH03 होती ना गाडीवरचे फाईन तसे होते फाईन पण नंतर क्लिअर केले ते म्हणजे 2 वर्ष वापस दिली मुंबईमध्ये तरी पण कुठं काय टेन्शन नव्हतं. चलो हे पण काहीतरी घेऊन चाललेत असं आहे म्हणजे कधी लक्षचा भाग पण असलं
भेटलं तर 4 वेळा पण अडवतात, नाहीतर मग काहीच नाही, असा विषय आहे. 3 hours later. चलो आपल्याला जायचं इथून लेफ्टने. जे काम करायला आलं होतं ते आपलं आटोपलंय. एकच काम आटोपलं आता मगासपासून. जवळपास हे बघा 2 म्हणजे जवळपास एक 10 मिनिटाचा फरक आहे, जास्त काय म्हणजे 2च. वर 3 मेट्रो जातं हे बघा. मेट्रो स्लो आहे, थांबा स्टेशन कर पुढे. तर काय सांगत होतो, तर जे काम करायला आलं होतं इथलं एक काम आटोपलं आपलं. आता जाऊया स्टेशनला. ते बँकेच्या इथला कारण 2 वाजलेत ना, लंच ब्रेक संपला असेल. बँकेचं अकाउंट क्लोज करत ते करू, अजून 1-2 काम आहेत ते आटपू आणि मग घरी जाऊ. असं आहे, बाहेर निघालं काम 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 चालूच असतं. कसं असतं, सगळ्या गोष्टी आपण याच्यात दाखवत नाही. मी ते सांगितलं, काही पर्सनल गोष्टी असतात त्या पर्सनल ठेवावं लागेल. अरे हे पण भारी स्ट्रक्चर आहे याचं. हॉटेल आहे का काय समजत नाही, पण भारी स्ट्रक्चर, मस्त हॉटेल. वायुस हॉटेलच असावं कदाचित. असू आहे. आयुष्यात खूप अडथळे आहेत रे बाबा देवा, लवकर मार्ग मिळू दे, अडथळे दूर होऊ दे. मोठी उडी मोठे अडथळे. असो चलो. पोलीस काका आहेत. पोलीस काका मारता का सिटी? नाही मारणार. जेव्हा बोलतो ना आपण त्यात नाही कधी मारणार. मजा येते पण. समोरच्या स्क्रीन बघा अशी वाटत ना, एकदम असं वाटत वॉलपेपरच लावलेत. सरळ जायचं आपल्याला. अगं हा सरळ जायचं. आलो तो रस्ता मगाशी त्या ब्रिजवरून आलो ना आपण आता येताना. आता रस्ता माहिती आपल्याला. आता आपल्याला इथून जायचं लेफ्टला, कारण काय आपल्याला जायचं घाटकोपर स्टेशनला. सरळ गेलं तर आपल्या इथं डायरेक्ट उतरायला लागेल पुढे. म्हणजे पुढून पण आहे रस्ता, पण पुढून फिरून येण्यापेक्षा हा बेस्ट आहे आपला. शेडानगर सिग्नल इथून. हा ना पुढचा हा नाही, हा चेंबूरवाला आहे. परत तिथं खाली सिग्नल थांबायला लागेल. हा नाही, पुढून. हे कपडे बघितले लटकवले सगळ्यांचे, डेकोरेशनच केलं. माडाची आहे काही. तेव्हाच ते बघ कसलं डेकोरेशन झालं कपड्यांचं सगळ्यांचं. भरपूर कन्स्ट्रक्शन आणि भरपूर इन्व्हेस्टमेंट. करोडशिवाय बात नाही बाई. बाहेर पडलो ना का दुनियादारी कळतं काय आहे काय नाही. कोटेशिवाय बात नाही, बोलतच नाही काय. आपली स्वतःची लायकी चेक करायची असेल ना, बाहेर पडल्याशिवाय कळत नाही आपण किती पाण्यात आहोत ते. आपल्या तेवढ्या एरियात धावतो ना, तर सगळ्यांना काय वाटतं आपण शाणे आहोत. पण ज्याला आपल्यापेक्षा भारी लोक आहेत. भारी म्हणजे भारी. कुठं नेऊन ठेवतील कोणाला कळणार पण, अशी भारी लोक आहेत. त्याच्यामुळं बाहेर पडणं गरजेचं आहे, कळतं स्वतःला. चलो हा लेफ्ट जायचा आपल्याला. हा ब्रिज आत्ता केला ना रेडी, कारण तो डायरेक्ट तिकडे उतरायचा सिग्नलला थांबायला नको म्हणून. चलो. हे मध्येच पॅच आहेत ना, हे आणि सगळं हे होतो, बाकी काही विषय नाही. रोडला पण बघाल ना आता इकडे हे कुठलं गार्डन आहे हे बी, इथं नाव आहे केशव बळीराम हेगडेकर काहीतरी आहे ना. तर कन्स्ट्रक्शन इकडं पण स्टेशनला पण सेम सीन ना, 1 CRच्या वरती. त्या दिवशी आम्ही रात्री येऊन गेलो, पण रात्री काय आपण शूट करत नव्हतो ना, ब्लॉगला एंड केला होता. हे मस्त वाटतात खालून जे पेंटिंग केलेले आहेत ते पिलर्स. चलो आपल्याला जायचं राईट. जायचं काय? चल. हां बघ इकडं सेल चालू आहे, मल्हार एक्झिबिशन्स. तर आहे ना, आता बँकमधलं पण काम झालं, ते अकाउंट क्लोज करत होतं ते पण केलं, तो पण विषय गोल झाला. आता फक्त एक फ्रेमचं एक काम राहिलं आहे, ते बघायचं आहे, ते पण बघू. आणि जेवायला बघायला लागेल काहीतरी ना, जेवलो नाही मागासपासून सकाळपासून. असंच का सकाळी नाश्ता केला आहे तो, दुपारी झालं, बाकी काहीच नाही. इकडं बाकी सगळं फळं आहेत फ्रेश एकदम. आयला आंबे बघ कच्चे आहेत एकदम, अजून पण आहे तो आंबे, म्हणजे एवढे अजून मार्केटला येतात बोलल्यावर. मोस्ट ऑफ कामं आटपलीत. बाकी डिमांडला पण एक आहे फेरी, बघूया काय होतं आहे. बाकी तर एक जायचं तिकडे, पण ते बोलू जाऊ दे नंतरच्या फेरीला बघू काय ते.
स्टेशनला पण जाम गर्दी हो नुसते रिक्षावाल्यांचीच. पण संध्याकाळी देखतात नको होतं. पोरांची पण शाळा सुटलेली दिसते. पोरं चालले तिकडून सरळ भटवाडी मला वाटते. आय थिंक सो. उद्या यार भटवाडी तिकडं. इकडून पण रस्ता आहे भटवाडीला जायला. दुकानं सगळ्यांचे सेल नुसते लागलेले. घ्या बस वस्तू. बघ जिकडं लक्ष जाईल तिकडं वस्तूच वस्तू. इकडं गाडी घेऊन यायचं ना म्हणजे वैताग येतं रे बाबा. तरी आता बरं आहे खाली गाडी दिसते. संध्याकाळी आलो ना 5 नंतर. हां अरे ते बघा इथून कसं अंधेरी जवळ ना. इथंच फ्लाईट होतं सर्व. ते बघा एकदम जवळ दिसतंय. आंबा मोबाईलच्या कवर पण फॅन्सी एकदम. सध्या हे क्रॉक्समध्ये हे जाम ट्रेंडिंग चालू आहे. समोर स्टिकर वगैरे अशी चपलांची लेडीजमध्ये. हे बघा छोट्या पोरांचे कपडे. अरे यार अडकून ठेवलं आहे. नाही असं होतो. पण जर बाहेर पडला बाहेरच्या बाहेर रस्ता आहे तिकडून. इकडं लगेच जाणं फाईन पडतात. गाडी लावली साईडला काय. चलो सगळं काम आता आटपलं. फायनली आटपलं सगळं. फक्त जेवणाचं काम बाकी राहिलं. कारण नाही बोलताना इथं पण आहे ना ते एक फ्रेमसाठी 1 तास मोडला जवळपास. आता स्टेशनला कशी संध्याकाळची तर गर्दी होत जातं परत. आणि रास वस्तू आहेत. कपडे बोला बाकीच्या वस्तू काय ना असं नाही. पण त्याचा घ्यायला न्यायला का टाईम नाही. मारू परत फेरे गणपतीच्या आधी. कारण आता ऑलरेडी बॅगेज आहेत. त्यात ही फ्रेम घेतली. ती फ्रेम एकच होती आणि ती माझ्या घरी फ्रेम आहेत पण ही ऑड साईज होती. त्याच्यामुळे बोलली घेऊन जाऊ नाही तर ही परत भेटली नसती. असा विषय आहे. मग आता काय करू. आता डायरेक्ट जाऊ जेवायला. तर बाकी जाऊ दे सगळं. नंतर परत गणपती आधी होईल फेरी शॉपिंगला. तेव्हा घेऊन जाऊ सगळ्या गोष्टी. बाकीच्या कंटेंट पण घ्यायचे होते. पण आता कुठं मार्केट जाऊन परत सगळं एवढं न्या आणा. 2 दिवस आधी परत 2-4 दिवस आधी नाही. एक येऊ 10-15 दिवस आधी फेरी मारू एक. तेव्हा घेऊन जाऊ वस्तू. चलो आलो आपल्याकडे रोडला म्हणजे हायवेला आलो तिकडून. आता ह्याच्यानंतर आता जवळपास 4:30 वाजले. 5 बेत नंतर आता गेलो ना की अजून मारण्याची गर्दी होईल. आता रात्री पायावर पाय होतो मग. पण केवढं मोठं आता मार्केट लागलेलं होतं. किती वस्तू घ्यायला. चलो ठीक आहे असू द्या. परत येऊ शॉपिंगला. त्याचा काही विषय नाही. आपल्या इथं तर ते काही कुठं जायचं नाही आणि आपण नाही कुठं पडत. जे हवाजलं एवढे कामं झाली आता सगळे आटपली. पण आजचा दिवस आहे ना जे 11:30-12 जे बाहेर पडलो आहे ते सगळं असं धावपळीतच चाललं आहे. हा एक ब्रिज केला ना त्याच्या खालूनच आपण टर्न मारतो. पहिले हे नव्हतं त्याच्यामुळं गडबड व्हायची सगळे टर्न मारायला. चलो आपल्याला जायचं खाली इकडून. तर चलो जस्ट आता घरी पोचलो. जरा ह्या बारक्या पोरी आहेत ना त्यामध्ये थोडं खायला घेतलं. तर पण तो व्हिडिओ बघितलं. आजच्या दिवसभरात जेवढे कामं होते तेवढे आटपले. जवळपास 5-5:30 झाले. सगळं दुपारी जे पडलो ना बाहेर ते आत्ता घरी चाललोय. उद्या आपण निघणार आहोत. आता जे काम झालं आता बघा पुढलं कसं काय होतंय. नंतर संडेला परत एक प्लॅन आहे. तर असं सगळं आहे. तर इथपर्यंत व्हिडिओ बघितला. व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशा नवीन पुढल्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय.